गोळ्यांची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप बेसन, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 छोटा चिंचेचा तुकडा, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा हळद, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, पाणी, मीठ, नारळाचं दूध, साखर, कोथिंबीर. बेसनात हिरव्या मिरच्या आणि चिंचेचा ठेचा मिसळून घ्यायचा. आता यात धणेपूड, जिरेपूड, हळद, मीठ आणि पाणी घालत आणि थोडंसं तेल लावत याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे. आता मोहरी जिऱ्याच्या फोडणीत सुकी लाल मिरची, हळद, कढीपत्ता, हिंग आणि गरम पाणी घालायचं. आता यात चवीप्रमाणे मीठ आणि पाण्याला उकळी काढत यात गोळे घालायचे आणि झाकण ठेवत वाफवून घ्यायचे. आणि यात नारळाचं दूध, साखर आणि वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली गोळ्याची आमटी तयार. आणि हो, म्हणजे पारंपरिक म्हणजे जे आपण म्हणतो जनरली गोळ्याची आमटी खात होते ती रसरशीत लाल रश्यात असते. ही नारळाच्या दुधातली आहे, अगदी वेगळी आहे. तर पारंपरिक पदार्थ आपण परंपरेनुसार उखाणा घेऊनच या एपिसोडची सुरुवात करतो. आणि जनरली ना आपण उखाणा घेताना नवऱ्याचं नाव मिरवत असतो, पण आपल्या किचनमध्ये आपण पदार्थाचं नाव त्या उखाण्यामध्ये मिरवतो. आणि त्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे. तर आज काय उखाणा घ्या? आज मी एक स्पेशल उखाणा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास. आमटीत आमटी, गोळ्यांची आमटी, एकदा करून तर पहा ही पारंपरिक रेसिपी, मधुरा संगती. क्या बात आहे. पण आपण शिकतोय हे सानिका संगतीचं. थँक्यू सो मच. चालेल, सुरू करूयात. अगदी. मी इथे हे 1 कप बेसन घेते आहे, 1 चमचा चिंच आणि मिरचीचा ठेचा आहे, यामध्ये एक 5-6 मिरचीचे तुकडे आणि एक छोटा बुटुक चिंच असं मी खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतलेलं आहे, चांगलं चेचून घेतलेलं आहे. तर हा 1 चमचा खरडा ह्याच्यात घातलेला आहे. आणि अगदीच खलबत्ता नसेल, मिक्सरला फिरवलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर थोडंसं धने जिरे पावडर आपण घालूया. ही जिरेपूड घालती आहे. त्याच्यानंतर थोडंसं हळद घालूयात, एक अर्धा चमचा, आणि चवीपुरतं मीठ घालूयात. आणि आता हे छान मिक्स करून ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. पाणी घालायचं, ह्याच्यासाठी थोडंसं पाणी लागेल. मी आधी मिक्स करते. टाकू पाणी? हो. पाणी अगदी बेताने घालायचं, कारण बेसन आहे, बेसन पटकन एकसंध होतं, म्हणजे पाणी खूप कमी लागतं. आणि घट्ट गोळाच भिजवायचा आहे आपल्याला. किती मजा आहे ना या पदार्थांची. गोळ्यांची आमटी जवळपास महाराष्ट्रात सगळीकडे होते, पण ही कोकणातली गोळ्यांची आमटी ती पारंपरिक आहे. आणि मला असं वाटतं की जवळपास आता विस्मरणात गेलेला पदार्थ. अक्षरशः म्हणजे माझी आजी बनवायची आणि मला ही रेसिपी रिकलेक्ट करायला खूप दिवस मी विचार करत होते की कशी बनवत होती ती. सो आपला हाच एक हेतू आहे की जर तुम्ही पण कधी लहान असताना ही खाल्ली असेल आणि आठवत नसेल की कृती काय आहे, तर आता ही कृती तुमच्यासाठी आहे. आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी पण नक्की करून बघा. आता हा गोळा इथे रेडी झालेला आहे माझा भिजून. हाताला थोडंसं तेल लावूयात आपण, म्हणजे परत तो चिकटणार नाही. अगदी किंचित एक थेंब. आणि मग आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला, अगदी अंगूर मलईचे असतात तसे. कारण खूप मोठे गोळे केले की ते अजून फुगतात आणि मग ते छान आतपर्यंत ते मुरत नाही त्याचा रस. आता इथे आम्ही कढईत तेल गरम करायला घेतलेलं आहे. आपल्याला छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे. सो तेल गरम झालं आहे बऱ्यापैकी. आता मी ह्याच्यात मोहरी घालते. मोहरी छान तडतडली की पुढेही जाऊया. मोहरी व्यवस्थित तडतडतीये, फुटली आहे छान, की आता यामध्ये घालूयात. ह्यामध्ये घालूयात जिरं. जिरंही मस्त फुललं पाहिजे अर्थात मोहरीसोबत. मग घालूयात सुकी लाल मिरची. थोडीच घातली आहे मी, कारण ऑलरेडी ह्याच्यात आपण तो खरडा घातलेला आहे. हळद, कढीपत्ता आणि सगळ्यात शेवटी मी हिंग घालते. त्या हिंगाचा वास खूप छान येतो कारण. आता हिंग घालते मी. क्या बात आहे. म्हणजे इतकी खमंग अशी फोडणी बसली ना, ती फोडणी खमंग बसली की पदार्थ तो रुचकर होतोच. आता यामध्ये पाणी घालूया. हो, आता ह्यामध्ये उकळलेलं पाणी घालतो. गरम पाणीच घालायचं. पाण्याला आता थोडीशी उकळी आली की मग आपण गोळे सोडूयात. मीठ घालूया. हो, चवीपुरतं मीठ घालतेय. क्या बात आहे. इतकं सुंदर दिसतंय ना ते. आणि सात्विक फोडणी आपण म्हणतो की नाही, तशी परफेक्ट फोडणी झालेली आहे.
आता इथे पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. ह्याच्यात आता मी हे गोळे सोडते एक एक करून. आता हे गोळे चांगले शिजेपर्यंत आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात. एक 2 ते 5 मिनिटात हे छान शिजून फुगतील आणि मग फुगल्यानंतर आपण पुढे त्याच्यात ॲड करूयात. आता हे गोळे मी या आपल्या उकळत्या पाण्यात सोडलेले आहेत. तर आता हे आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायला लागतील. त्यासाठी मी इथे हे झाकण ठेवते. एक 5 ते 7 मिनिटात हे गोळे छान शिजतील आणि फुगतील. तोपर्यंत थोडं थांबूया. आणि इतकी मस्त फोडणी बसली, ते इतकं सुंदर दिसतंय ना, क्या बात आहे. आपले गोळे शिजतात तोवर तर गप्पा तर आपण मारूच यात, पण एक सुगरणीचा सल्ला म्हणून आम्ही एक सेगमेंट ठेवला आहे प्रत्येक एपिसोडमध्ये. तर आमच्या सुगरणींसोबत तुम्ही काय टिप शेअर कराल किचन रिलेटेड? एक अगदी साधी सोपी टीप आहे खरं तर. कुठलाही ग्रेव्ही करताना किंवा मिसळ मसाला करताना टोमॅटोचा वापर तर आपण करतोच. सो हा टोमॅटो जर आपण वांग भाजताना जी जाळी घेतो किंवा पापड भाजताना त्याच्यावर आधी ते टोमॅटो भाजून घेतले आणि मग नंतर त्याची ग्रेव्ही केली तर त्या टोमॅटोचा लाल चुटुकदार रंग तसाच्या तसा त्या रेसिपीत उतरतो. म्हणजे त्याचा तो लाल नैसर्गिक रंग डायल्यूट नाही होत, अजिबात नाही. आणि ते सालासकटच तुम्ही मिक्स करू शकता. म्हणजे त्याचं साल काढायचीही गरज नाही आहे. म्हणजे ते सगळं सत्वही पोटात जातं आणि रंग अतिशय लाल मिळतो आपल्याला. क्या बात आहे. ते माझ्या ड्रेस सारखा रंग राहणार. तुम्ही कुठलीही टोमॅटोची प्युरी करा, फक्त त्याआधी भाजून घ्या टोमॅटो. करेक्ट. आता हे गोळे छान शिजलेले आहेत. आपण हवं तर एक टूथपिकच्या साह्याने बघूयात. आजपर्यंत साधा आहे पण त्याचा इतका खमंग सुवास तरवळला. आणि टूथपिक आजपर्यंत गेली आणि त्याला काही चिकटलं नाही, याचा अर्थ ते बहारदार जे म्हणतो ना तसा अगदी हा पदार्थ दिसतोय. क्या बात आहे. मस्त. आता इथे गोळे शिजून तयार आहेत आणि आता आपण यात अर्धा वाटी नारळाच्या चवाचं हे दूध तयार केलेलं आहे. तर हे नारळाचं दूध आपण इथे मिक्स करूयात. वा. थोडंसं हलवून बघूया. याने ना एकतर चवही खूप छान येते नारळाच्या दुधाने आणि रंगही सुरेख येतो आणि ते टेक्स्चर जे म्हणतो दाटसर तेही परफेक्ट येतं. आणखी घालूयात. मला वाटतं हे सगळंच घालूया. हो. छान मर्ज होतील गोळे पण त्याच्यात. नारळाचं दूध इथे आता ॲड केलं आहे आम्ही आणि खूप उकळायचं नाही आहे, पण थोडंसं एक उकळी आल्यानंतर चवीपुरती साखर घालून झाकण ठेवून एक 2 मिनिटासाठी मुरू देत. मस्त उकळी आलेली आहे. याला थोडंसं हलवून घेते हे मी आता. हे खूप उकळवायचं नाही कारण नारळाचं दूध आहे ते फाटायची शक्यता असते. त्यामुळे एक उकळी आली की बस. आणि मग आता ह्याच्यात थोडीशी चवीपुरती साखर घालूयात चव बॅलन्स होण्यासाठी. चिमूटभर. वरून कोथिंबीर आवडीप्रमाणे. इतकं सुंदर दिसतंय ना ते. आणि आता थोडं एक 2 मिनिटं आपण हे मुरायला ठेवून देऊयात झाकण. तुम्ही आता बघू शकता इथे चांगली उकळी आलेली आहे आणि अशा पद्धतीने ही गोळ्यांची आमटी आपली तयार झालेली आहे. आणि ही कशी खाऊ शकतो, कशासोबत? पोळी किंवा नुसती सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे खरं तर आम्ही नुसती अशी घेऊन खातो. इतकी पौष्टिक आणि इतकी छान आहे. तर पोळी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा नुसती सुद्धा खाऊ शकता किंवा मग भातावर पण भातावर सुद्धा घेऊ शकतो आपण. खूप छान. सो सानिकाजी खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इथे येऊन आपला हा इतका सुंदर पारंपरिक पदार्थ आपल्या सगळ्या व्ह्युअर्स सोबत शेअर केला.